रसिक हो नमस्कार. सहर्ष सादर करीत आहोत ज्ञान साधना गीत. कवी प्राध्यापक प्रवीण दवणे, संगीत विनय राजवाडे. शिवाचे मंदिर सुंदर मानव्याचा ध्यास निरंतर. सत्य शिवाचे मंदिर सुंदर मानव्याचा ध्यास निरंतर. गुरु शिष्याच्या नाट्यामधली व्रतस्थ मन साधना. ज्ञान ज्योतीने सदैव उजळो. पुरी ज्ञान साधना, ज्ञान साधना. अज्ञानाचा तमः सारुण विश्वात्मक स्वर येई उजळून. अज्ञानाचा नमस्कार. हा राजपूत मॅडम बोला. नमस्कार. गेले 14 दिवस आणि आजचा 15वा दिवस संबंध महाराष्ट्र मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा करीत आहोत. आपल्याही महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातर्फे आज आपण हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमातून साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. 27 फेब्रुवारी हा श्री सूर्यपूजक कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी दिन म्हणून साजरा करत असतो. तर त्यांना अभिवादन करून आज आपण एक धावती भेट सुप्रसिद्ध अभिनेते श्री सयाजी शिंदे यांच्यासोबत या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या महाविद्यालयाचे माननीय उपप्राचार्य वाहुळे सर
यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वावळे सर. Paule sir, you are live. नमस्कार. धन्यवाद राष्ट्रपती मॅडम. आपल्या महाविद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय सतीश प्रधान साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय कमलेश प्रधान साहेब, सहसचिव आदरणीय मानसी प्रधान मॅडम, खजिनदार आदरणीय सतीश साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भूषण लांगी सर, सुपरवायझर प्राध्यापिक चारुलता देशमुख मॅडम, इथे आभासी मंचावर उपस्थित असलेले मराठी डिपार्टमेंटचे आपले सर्व प्राध्यापक मनीषा राजपूत मॅडम, डॉक्टर वंदना शिंदे मॅडम, प्राध्यापक हरेश्वर भोये सर, प्राध्यापक वसावे सर, प्राध्यापक कुलसंगे सर, प्राध्यापक तसेच IT आणि कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटच्या साक्षी मॅडम जे उपस्थित आहेत. कार्यक्रमात उपस्थित असलेले विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि आजच्या या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या आपणास शुभेच्छा देतो मी. आणि आजच्या या दिवशी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते माननीय सयाजी शिंदे उपस्थित झालेले आहेत. त्यानिमित्त मी सुप्रसिद्ध अभिनेते माननीय सयाजी शिंदे सर यांचं ज्ञान साधना महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील सर्व स्तरामधून असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा करत आहोत. संवर्धन यासाठी राज्य शासन राबवत आहे. मराठी भाषा विभाग देण्यासाठी कायम विशेषतः मराठी भाषेचा वापर सर्वच क्षेत्रात व्हावा यासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत असते. सन 2013 पासून दरवर्षी आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करत आहोत. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम आपण आपल्या ज्ञान साधना महाविद्यालयाच्या वतीनं सादर करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यावेळेस असलेले तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं की मराठी भाषा ही आपली राज्यकारभाराची भाषा असेल, राज्यभाषा असेल. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारा मराठी राजभाषा अधिनियम 1964 ला कायदा अस्तित्वात आला. मराठी राजभाषा अधिनियम 1964 ला कायदा अस्तित्वात आला व सर्वप्रथम हा कायदा 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आणि 26 जानेवारी 1965 पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवाणगिरी लिपीतील मराठी भाषेचा अंगीकार करण्यात येऊन दिनांक 1 मे 1966 पासून तो अंमलात आला. पुढे 2013 पासून मराठी भाषेचा प्रसार आणि संवर्धन व्हायला पाहिजे यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो 2013 पासून सुरुवातीला हा पंधरवडा दिनांक 1 मे ते 15 मेच्या दरम्यान घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु 1 मे ते 15 मेच्या दरम्यान बहुतेक शाळाला सुट्टी लागलेल्या असतात आणि महाविद्यालयाला पण सुट्टी लागलेल्या असतात, म्हणून याच्यामध्ये थोडा बदल करण्यात आला. तो बदल असा करण्यात आला की
1 मे ते 15 मे मेच्या ऐवजी 1 मे ते 15 मेच्या ऐवजी हा जो पंधरवडा आहे आपण तो 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान घ्यायला हवा. तर पण त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आला की 1 जानेवारी ते 15 जानेवारी याच्यामध्ये पण सुद्धा बदल करण्यात आला, कारण की हा जो पंधरवडा आहे त्यावेळेस नाताळाच्या विद्यार्थ्यांना नाताळाचे सुट्ट्या आलेल्या असतात. परत हिवाळी अधिवेशन वगैरे असतं. नुकतेच मुलं दिवाळीच्या सुट्टीवर आलेले असतात, त्यांना काय भरपूर वेळ मिळत नाही. बदल करण्यात येऊन त्याचा निर्णय 2020च्या नुसार 2021 पासून आपण 14 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान आपण हा मराठी भाषा संवर्धनचा पंधरवडा साजरा करत आहोत. तर आपल्याला आपण त्याच्यामधलाच आपला हा कार्यक्रम आहे. आपलं ज्ञान साधना महाविद्यालय त्याच्यामध्ये पुरा हातभार लावतच आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपल्या महाविद्यालयामध्ये जे मराठीचे प्राध्यापक होते, प्राध्यापक प्रवीण दवणे होते, आता ते रिटायर झालेले आहेत. प्राध्यापक बागवे सर होते. त्याचप्रमाणे आता हल्ली आपल्याकडे मराठी डिपार्टमेंटचे सर्व प्राध्यापक आहेत. त्यांचे नावं मला इथं पुन्हा नमूद करायचे वाटतात की प्राध्यापिका मनीषा राजपूत मॅडम आहेत, डॉक्टर वंदना शिंदे मॅडम आहेत, हरेश्वर भोये सर आहेत, प्राध्यापक वसावे सर आहेत, कुलसंगे सर आहेत आणि रुपेश महाडिक सर आहेत. हे ज्याप्रमाणे बागवे सर आणि प्रवीण दवणे सर यांनी जो मराठीसाठी आपल्या महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध होते, त्याचप्रमाणे त्यांचाच वारसा ही आपली मराठी डिपार्टमेंटचे प्राध्यापक सुरूच ठेवत आहेत. खरोखरच मला आपल्या मराठी डिपार्टमेंटचा खरोखरच अभिनंदन करावं असं वाटतंय आणि त्यांचा मला अभिमान वाटतोय. आणि पुन्हा मला इथे येऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मराठी डिपार्टमेंटचं हार्दिक आभार मानतो आणि पुन्हा तुम्हा सर्वांना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी मला एकच बोलावं असं वाटतं की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी. धन्यवाद. वाह, क्या बात है सर. खूप खूप धन्यवाद. सुरेश भटांच्या गझलेने आपण आज समारोप केलेला आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. अगदी खरं आहे. आपण खरंच सर्व महाराष्ट्रवासी अत्यंत भाग्यवान आहोत की ज्या राष्ट्राची, ज्या राज्याची भाषा मराठी आहे तिथं त्या भाषेत आपला जन्म झालेला आहे. ती आपली मातृभाषा आहे आणि आज याच मातृभाषेबद्दलचं सरांनी आज आपल्याला मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याबद्दल देखील अत्यंत मोलाची अशी माहिती दिलेली आहे. तर सर खरंच आपले खूप खूप आभार. आज मी देखील मराठी भाषा विभाग प्रमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं माझे काही विचार मांडण्याचा आपल्या समोर प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी आपल्या महाविद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय श्री सतीश प्रधान साहेब, माननीय कमलेश प्रधान सर, सौ मानसीताई प्रधान, श्री सतीश सेठ सर आणि व्यवस्थापनाचे सर्व सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉक्टर भूषण लांगी सर, उपप्राचार्य प्राध्यापक वाहुळे सर, पर्यवेक्षिका प्राध्यापिका चारुलता देशमुख मॅडम, कला शाखा प्रमुख प्राध्यापिका जमने मॅडम, वाणिज्य शाखा प्रमुख प्राध्यापक वेखंडे सर, शास्त्र शाखा प्रमुख प्राध्यापक हळबाणके सर, तंत्र सहाय्यक राखी जाधव मॅडम आणि अभिनंदन सर, मराठी विभागाचे माझे सर्व शिक्षक सहकारी आणि माझे सर्व ज्ञानसाधना महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक आणि माझे परमप्रिय विद्यार्थी मित्र, आपण सर्वांचे मनापासून स्वागत मी आजच्या या कार्यक्रमात करीत आहे. मित्रांनो, सुरुवातीला माझं मनोगत तुमच्या समोर सादर करताना थोडंसं मी माझ्याबद्दल म्हणेन की गेली 2 तप मी या महाविद्यालयात मराठीचं अध्यापन करीत आहे. अध्यापन करण्या इतकी मोठी मी नक्कीच नाही. अध्ययनही सातत्यानं चालू आहे आणि हे या महाविद्यालयामध्ये इतका संबंध मोठा काळ घालवल्यानंतर महाविद्यालयाचं जे काही माझ्या पाहण्यात जे निरीक्षण मला जाणवलं ते मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय शिकवले जातात. मग रसायनशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, जीवशास्त्र असो किंवा आणखी इतर कुठलेही, अगदी IT असो,
कुठलेही विषय त्या विषयाचे प्राध्यापक त्यांची नेमणूक करताना आपलं महाविद्यालय त्यांचा इंटरव्ह्यू घेताना त्यांना मराठी येतंय ना, त्यांना मराठी समजतंय ना, शक्यतो ते मराठी भाषक असावेत असा आग्रहही असतो त्यांचा. त्यांची खातरजमा ते करून घेतात आणि ही आपल्या व्यवस्थापनाची मानसिकता आहे आणि ही अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे असं मला वाटतं. आपले महाविद्यालय, मला नाही वाटत किती अशी महाविद्यालय हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतील की ज्यांच्या व्यवस्थापनामध्ये साहित्यिक आहेत. आणि तसाच एक दुर्मिळ योग आपल्या महाविद्यालयाच्या बाबतीत जुळून आलेला आहे की पी सावळाराम हे फार श्रेष्ठ असे कवी आपल्या व्यवस्थापनामध्ये पूर्वी होते. आणि त्याचबरोबर आपल्या शिक्षक सहकार्यांमध्ये देखील प्रवीण दवणे सर, अशोक बागवे सर, प्रदीप ढवळ सर अशा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मोठं नाव केलेलं आहे, त्यांच्या स्वतःच्या नावामुळे आमच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाचंही नाव पूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे. तर अशा महान साहित्यिकांची परंपरा लाभलेलं, वैभव लाभलेलं असं हे महाविद्यालय आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे महाविद्यालय असं मिळालं आणि मला देखील या महाविद्यालयात अशा पद्धतीने सेवा करण्याची संधी मिळाली, याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण की मराठी भाषेच्या संदर्भात तिच्या संवर्धनाची भूमिका घेणारं असं आपलं व्यवस्थापन आहे आणि हीच मला अभिमानाची बाब वाटते. मी मराठीचा तास घेत असते त्यावेळेला मला विशेष आनंद होतो. अर्थातच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्या इतका आनंद एखाद्या शिक्षकाला दुसरा कुठलाही असू शकत नाही जगाच्या पाठीवर. आणि तो आनंद तुमच्याशी संवाद साधताना मला मिळत असतो. आणि त्याच्यात दुग्ध शर्करा योग असा होतो की त्यात आयटीचे विद्यार्थी सहभागी होतात. आता ह्या ऑनलाईन आणि आभासी मंचामुळे काही पालकही आपल्या तासिकेला हजर असतात. आमचे सहकारी मित्र, सहकारी प्राध्यापक मित्रही तासाला हजर असतात आणि अगदी खुल्या दिलानं आस्वाद घेतातच, पण त्याचबरोबर दिलखुलासपणाने दाद देतात, प्रतिक्रिया द्यायलाही विसरत नाहीत आणि आम्हाला अजून उत्साह येतो. तर अशी आपली ही मराठी भाषा आहे, ही सगळ्यांना हवीशी वाटते. तिच्यामध्ये एक वेगळाच असा गोडवा आहे, माधुरी आहे, तिच्यामध्ये ओज आहे, तिच्यामध्ये काय नाही सर्व काही आहे. आणि म्हणूनच ही भाषा आपल्याला शिकावीशी वाटते, ऐकावीशी वाटते. तर हे आजच्या मराठीचं वास्तव आहे. तर कारण की मराठी ही आपली अशी काळजाची भाषा आहे, ती आपल्या सुखाची भाषा आहे, ती आपल्या सुखदुःखाची भाषा आहे, ती आपल्या हसण्या रडण्याची भाषा आहे, ती आपल्या आईची भाषा आहे, ती आपली व्यक्त होण्याची भाषा आहे, ती आजच्या आपल्या रोजच्या व्यवहाराची भाषा आहे. असे असतानाही ती ज्ञानाची भाषा मात्र का होत नाही हा प्रश्न आपल्याला खंतावतो. वाणिज्य असेल, शास्त्र असेल, अभियांत्रिकी असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, तंत्रज्ञान असेल, या सर्व क्षेत्रांची भाषा, त्यांचं माध्यम ही मराठी भाषा का होत नाही मला पडलेला फार मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर ती आपल्या राज्य व्यवहाराची भाषा का होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, 2500 वर्षांचा इतिहास असलेली आपली भाषा अजूनही अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहे. त्याची खंत वाटते. अगदी सातवाहन काळामध्ये, देवगिरीच्या काळामध्ये, देवगिरीच्या यादवांच्या राजवटीच्या काळामध्ये मराठी ही राज्य व्यवहाराची भाषा होती. अगदी अलीकडे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी, कारण शिवाजी महाराजांना तर आपण दैवत मानतो, आपला संबंध महाराष्ट्र दैवत मानतो, आणि त्यांनी मराठी भाषेसंदर्भात एक भूमिका घेतली होती. त्यांनी मराठी भाषेचा खास एक राज्य व्यवहार कोश बनवून घेतला होता. कारण अनेक यवनांची आक्रमण आली, फारसी आले, अरबी आले, डच आले, पोर्तुगीज आले, किती कोण नाही म्हणून आले रे आपल्याकडे, सोन्याचं धूर निघत होता आपल्याकडे. आणि अशी सगळी सुंदर अशी वैभवशाली परंपरा असताना, केवढा मोठा इतिहास, केवढे प्राचीन ग्रंथ, केवढी परंपरा, जगण्याचं केवढं सुंदर शास्त्र, आणि किती लाघवी आणि किती गोड अशी आपली अशी भाषा, आणि ह्या भाषेमध्ये अत्यंत ती अपभ्रंशित झालेली होती. अनेक शब्दांनी ती गढूळ झालेली होती, इतर भाषांच्या शब्दांनी. आणि शिवाजी महाराजांनी त्यात जातीनं लक्ष घातलं आणि राज्य व्यवहार कोश बनवून घेतला. मराठीला राजाश्रय दिला. भाषा विषयक धोरण ठरवून त्यांनी त्याची अंमलबजावणी केली.
विद्यार्थी मित्रांनो, भाषेला शिवाजी महाराजांनी राजाश्रय दिला होता. मग आज आपल्या भाषेला राजाश्रय का नाही? का बरं ती? आणि त्याचीच खंत मला वाटतं कुसुमाग्रज ज्या वेळेला अध्यक्ष होते साहित्य संमेलनाचे, त्यावेळेला त्यांनी असंच म्हटलं होतं की राजमुकुट डोक्यावर परिधान केलेलं आहे माझ्या मराठीने, पण तिची वस्त्र फाटकी आहे आणि ती भिकेचा कटोरा घेऊन मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे, पण तिला अजून राजाश्रय मिळत नाहीये. तर त्याची खूप गरज आहे आणि आपल्या सर्व राजकीय जे कोणी आहेत, आपले सर्व मराठी भाषक मंत्री आणि ज्यांच्या अधिकार कक्षेमध्ये असणारे सर्व मंडळी, इथून मला त्यांना विनंती करावीशी वाटते की आपल्या भाषेला कृपया आपण राजाश्रय द्यावा. त्याच्यातून फार मोठी गोष्ट भाषा संवर्धनाची होऊ शकेल. मराठी ही साहित्य व संस्कृतीने अत्यंत समृद्ध अशी ही भाषा आहे. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करण्याचं सामर्थ्य असणारी अशी आपली ही भाषा आहे. पण इतकं सगळं असून सुद्धा आपण मराठी भाषेला फार टेकन फॉर ग्रँटेड म्हणतो ना, जसं गृहीत धरतो आपण आईला आपल्या, की ती सतत करतच असते ना, आपल्या दिमतीला सतत काही ना काही आपल्यासाठी ती झटत असते, देत असते. तसं आपण आपल्या भाषेला गृहीत धरतो. तर मित्रांनो, असं गृहीत धरायला नको आहे आपण आपल्या भाषेला. कारण आपल्या भाषेचं मी तुम्हाला जर सांगायला गेले तर भारतामध्ये आपल्या मराठी भाषेचा जो क्रमांक आहे, इतर भाषांमध्ये जर क्रमवारी लावली तर ती 3 क्रमांकाची भाषा आहे आणि जगामध्ये ती 10व्या क्रमांकावर आहे. म्हणजे अंदाजे आपण जर विचार केला तर साधारणपणे 10 कोटी लोक मराठी भाषा बोलणारे आहेत, भाषक आहेत. तर ही 10 कोटी लोकांची भाषा असूनही ती अशी दुर्लक्षित राहावी, ती समृद्ध आणि संपन्न असूनही ती सामर्थ्य, म्हणजे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की अमृतातेही पैजा जिंकणारी अशी ही भाषा आहे आणि ही अमृताची ही पैज लावणारी अशी ही भाषा असताना तिच्या मरणपंथाची भाषा ऐकायला यावी, ही फारच खेदाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आपलं लोकमानस म्हणजे कोण? तर तुम्ही सर्व विद्यार्थी, तुमचे सर्व पालक, आपला सगळा समाज, हे सर्वजण आपल्या ह्या भाषेबाबत फारसे आग्रही असताना दिसत नाही. आपण सहजच भाषेची सरमिसळ करून बोलत असतो. कारण नसताना आपण इंग्रजी भाषेच्या शब्दांचा प्रयोग मराठी भाषेमध्ये मिसळून सहजपणाने करत असतो. तर आपल्या भाषेबद्दलच्या, भाषेबाबतच्या ध्येय ठरवण्याच्या, तिचं धोरण ठरवण्याच्या चळवळी व्हायला हव्यात आपल्याकडे. त्या चळवळी आहेत, होत पण आहेत, परंतु त्या जेवढ्या प्रमाणात गतिमान व्हायला हव्यात तेवढ्या होताना दिसत नाहीत. मराठीच्या बोलीभाषांचा देखील अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की बोलीभाषा म्हणजे काय असतं, तर बोलीभाषा हे असं रसायन असतं की ते मराठी भाषेला, म्हणजे प्रमाण भाषेला सातत्यानं ऊर्जा पुरवण्याचं काम करत असतं. कशा पद्धतीने? जशा प्रकारे एखाद्या झाडाला त्याच्या मुळातून जी ऊर्जा मिळत असते आणि त्याच्यातून त्याला फुलं फळं अशी लगडत असतात, अगदी तशाच प्रमाणे मराठीच्या प्रमाण भाषेमध्ये आपल्याला बोलीभाषेतून सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन शब्द, म्हणी, वाक्प्रचार, वेगवेगळ्या प्रकारचा खजिना जणू काही ती सातत्याने ती पुरवत असते आणि म्हणून दिमाखाने मराठीची प्रमाण भाषा वावरताना दिसते. असं असतानाही बोलीभाषेला आपल्याकडे जो काही दर्जा दिला जातो किंवा जे काही तिचं स्टँडर्ड म्हणजे एकदम डिग्रेड असं जे ठरवलं जातं, हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. पहा ना तुम्ही बहिणाबाईंची बोली पहा, ऐराणीमधली, की शाळेची पायरीही न चढलेली ही बाई किती सुंदर पद्धतीने आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान तिच्या बोलीभाषेमधून ऐकवते आणि अजरामर असं काव्य लिहून ठेवते. आणि म्हणूनच भाषा समृद्धीची ही प्रक्रिया ही अशी बोलीभाषांमधून चालू असते आणि मग ह्या बोलीभाषेचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम हे कुणाचं आहे? तर आपल्या सर्वांचं आहे. मग हिचं जतन कसं करायचं? आणि खूप मोठं कार्य आपल्या शासकीय पातळीवर पण करण्यात आलेलं आहे. अनेक समित्या नेमलेल्या आहेत, विविध प्रकारचे कोश. अरे विद्यार्थी मित्रांनो, आपली सुसज्ज असं आपलं ग्रंथालय आहे. तुम्ही एकदा आपल्या ग्रंथालयाच्या त्या सगळ्या दालनांना भेट द्या आणि किती मोठा खजिना, विश्वकोशाचा काय, संस्कृती कोशाचा काय, कोशाचे सगळे प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. एकदा पहा.
किती आनंद वाटतो. नवीन नवीन शब्द कळतील, संकल्पना समजतील, इतिहास कळेल, संस्कृती कळेल, परंपरा समजेल आणि खूप खूप बाबी तुम्हाला समजतील. आपण किती ह्या चंगळवादाच्या आहारी गेल्यामुळे आपण खूप आपला वेळ वाया घालवत असतो. हा जर वेळ आपण आपल्या ग्रंथालयाच्या दालनामध्ये ह्या कोशांच्या सोबत आपण जर घालवला तर आपण मराठीसाठी नक्कीच काहीतरी आशयघन असं काम करू शकू आणि आपल्या भाषेला निदान आपण प्रत्येकाने असं ठरवलं की मी जी भाषा बोलत आहे, माझ्या आईची जी भाषा आहे ती मी आणखी संपन्न करेन, समृद्ध करेन. असा जर एक पण आपण प्रत्येकाने घेतला तर तिचं जतन आणि संवर्धन करणं हे काही फार अवघड काम होणार नाहीये. तर त्याच्यासाठी ही उदासीनतेची मरगळ आधी आपल्याला झटकावी लागेल आणि एक तेजोमय असं एक वातावरण आपल्याला चळवळीचं निर्माण करावं लागेल. मग काय करावं लागेल तर आपल्या म्हणजे जसं मी म्हटलं की शासकीय स्तरावरून सुद्धा किंवा राजाश्रय भाषेला जर मिळाला तर जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषेचा समावेश करावा लागेल. आपल्याकडे एक वेगळ्या मूल्य शिक्षणासाठीचा एक तासिका दिलेली असते शाळांमध्ये. मला नाही वाटत मराठी हा विषय आपण जर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आपण अनिवार्य ठेवला तर मला वाटतं त्याच्यातून मूल्यसंस्कारही होतील, भाषेचं जतन आणि संवर्धन होईल आणि भाषा शुद्धतेसाठी सुद्धा आपण जागरूक राहायला हवं आणि त्यासाठी ते फार आपल्याला ओझं वाटायला लागतं. तर त्यासाठी आपल्याकडे जो मराठी शिकवणारा जो वर्ग आहे संबंध महाराष्ट्रातला त्या सर्व शिक्षकांना ते सर्व शिक्षक व्यासंगी आणि अभ्यासू वृत्तीचे असणं मात्र फार गरजेचं आहे. म्हणजे मला हे सगळं सांगण्याची का गरज भासली की असं का मी म्हणतीये तर ते तुम्ही समजून घ्या की आता मी मागच्या महिन्यामध्ये आम्ही खूप काम करत होतो. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या तर्फे युवा साहित्य संमेलनाचं आयोजन आपण केलेलं होतं आणि ह्या युवा साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सादरीकरणं आपण घेतलेली होती. तर त्याच्यामध्ये एक स्वरचित कविता हाही एक आपण भाग घेतलेला होता. तर स्वरचित कवितेमध्ये आपल्या ज्ञानसाधनाच्याच विद्यार्थ्यांमधल्या काही विद्यार्थ्यांना आम्ही बोलावून घेतलं, त्यांनी नावं दिली होती आणि त्यांची आम्ही पडताळणी करत होतो. निवड फेरीसाठी आम्ही निवड करत होतो. एका मुलीची कविता मला आवडली, छान सादर करत होती ती. तिला मी फक्त एक म्हणाले की अगं पाहू दे तुझा कागद आणि मी तिचा कागद घेतला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही म्हणाल काय झालं? कारण की आश्चर्याचा धक्का असा बसला होता की तिने जी कविता लिहिलेली होती कागदावर तिने वाचली होती मराठीतून, ती बोलली होती मराठीतून, पण तिने जी ती इंग्रजी लिपीमध्ये लिहिलेली होती. आणि जशा प्रकारे आपण संगणकावरती इंग्रजी टाईप करतो आणि मग मराठी लिहिलं जातं, लिपी येते, अगदी तशा पद्धतीचं तिने तिथे मराठी लिपी तर नव्हतीच पण तिने ती इंग्रजी मधून लिहिलेली होती. म्हणजे माझ्या असेल तर MAZYA असं अशा पद्धती. म्हणाली की अगं म्हटलं हे काय? ती म्हणाली मॅडम मी मराठी असंच लिहिते. अरे बाप रे, मला फार मोठा धक्का बसला की असं जर असेल तर आणि हे या पिढीचं जर हे वर्तमान असेल आणि ह्या पिढीचं जर हे आजची मानसिकता असेल मराठीकडे पाहण्याची, मराठीच्या लिपीकडे पाहण्याचा जर आजच्या तरुण पिढीचा हा जर दृष्टिकोन अशा पद्धतीचा असेल तर मला तुम्ही सांगा मराठीचं कितीही वैभवशाली परंपरा असेल, जर तिची वर्तमानावर जर मांड अगदी ठणठणीतपणे नसेल तर ती काय भविष्याचा वेध घेणार? भूतकाळ फार वैभवशाली आहे पण वर्तमानाचं काय आणि मग भविष्य काय असेल हे सांगण्यासाठी मला नाही वाटत कोणा भविष्यवेत्याची गरज आहे. मित्रांनो, हे आजचं वास्तव आहे. तर आपली भाषा, तिची शुद्धता ही आपण सर्वांनी जपली पाहिजे, त्याच्यासाठी आपण आग्रही राहायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये बोलताना चुकीचं बोललो तर आपल्याला अजिबात काही असं त्याच्यात वावगं वाटत नाही. आपण कसंही नेतो पुढे. रिक्षात बसलो आपण हिंदीत बोलतो, दुकानदाराकडे गेलो आपण कुठल्याही हिंदी इंग्रजीमध्ये बोलतो. आपल्याला अजिबात असं वाटत नाही की आपण मराठीतच बोललं पाहिजे. मला माहित आहे की आपला महाराष्ट्र हा जागतिक औद्योगिक शहर आहे आणि त्याच्यामुळे इथे हे कॉस्मोपॉलिटियन शहर असल्यामुळे अनेक भाषक लोक या ठिकाणी आलेले असतात. पण मग इथे जर ते त्यांचं नशीब आजमावायला आलेले आहेत तर एक भाषा त्यांनी शिकावी ना मराठी. त्याच्यात काय चुकीचं आहे आणि त्याच्यामधला फार मोठा खजिना त्यांच्या हाती लागेल.
तर कारण की मराठी भाषा ही सोपी आहे, ती या हृदयाचं बोज त्या हृदयापर्यंत पोहोचवणारी अशी भाषा आहे. पहा ना, आपल्याला साधं असं म्हटलं की साधू ह्या शब्दाची किंवा देव ह्या शब्दाची व्याख्या तुम्हाला विचारलं की करा असं विचारलं तर तुम्ही विचारात पडता की कशी करणार. पण तेच तुकारामांचा अभंग पहा, जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर मंडळी, मराठी भाषा इतकी सोपी आहे की बोलता बोलता तिच्या मागे अर्थ असा धावत येतो. अर्थ वेगळा शोधावा लागत नाही, तिच्यामध्येच तो असतो, तिच्या गाभ्यामध्येच तो लपलेला असतो. साने गुरुजींची कविता पहा, धर्म धर्म धर्मावरून केवढा संघर्ष चाललेला असतो जगभरामध्ये आणि केवढे वाद आणि काय म्हणजे जे काय चाललंय ते फार भयंकर आहे. पण साने गुरुजींच्या आमच्या मराठीतल्या एका कवितेने त्याचं किती सुंदर उत्तर दिलेलं आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे आणि मग ते जगी जे दिन, म्हणजे इतकं साधेपणाने आपली ही भाषा आहे. मग आमची अडाणी असलेली बहिणाबाई असेल की ती तर आपला स्वयंपाक करताना भाकरी करता करता जीवनाचं तत्वज्ञान सांगते की संसार कसा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. विद्यार्थी मित्रांनो, केवढं मोठं तत्वज्ञान सांगितलेलं आहे जगण्याचं. अभ्यास केल्याशिवाय, खूप छान खोलात जाऊन अभ्यास केल्याशिवाय, संदर्भ तपासून अभ्यास केल्याशिवाय, रेडीमेड नाही, स्पून फिडिंगचं नाही, त्याच्याशिवाय चटके सोसल्याशिवाय ती भाकर मिळायची नाही. हे तत्वज्ञान, त्या तव्याच्या भाकरीवरचं तत्वज्ञान संसारातल्या प्रत्येक गोष्टीत लागू होतं. म्हणजे अखंड सगळ्या ब्रह्मांडाला जी जी गोष्ट तुम्ही शिकता आहात त्या प्रत्येक गोष्टीसाठी किंवा जी जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या त्या गोष्टीसाठी आधी चटके सोसायची तयारी ठेवावी लागते. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, तुकारामांनी आपल्या भाषेची फार मोठी गंमत आहे. आपल्या संतांनी केवढा खजिना लिहून ठेवलेला आहे. बघा, गोरा कुंभार असेल, त्यांच्या बोलण्यातून जे त्यांचा जो व्यवसाय आहे ना, त्या व्यवसायातले शब्द त्यांच्या कवितेमध्ये येतात. गोरा कुंभार बघा, सावता माळी पहा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणारा सावता माळी पहा. त्याच्यानंतर तुकाराम महाराज पहा, असं म्हणतात की निमित्त मापासी बैसविलो आहे, मी तो काही नव्हे स्वामी सत्ता. की मी फक्त दुकानामध्ये बसलेलो आहे मापून देण्यासाठी, म्हणजे काही मी मालक झालेलो नाही. जीवन क्षणभंगूर आहे. लोक आज जे 91 साली भारताने आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, नाईलाज होता आपला, पण आज त्याचे परिणाम आपल्याला जे दिसत आहेत ते इतके भयंकर आहेत की विषमतेची प्रचंड मोठी दरी इथे निर्माण झालेली आहे. काही मुठभर लोकांच्या हातात पुन्हा एकदा सगळी सत्ता एकवटलेली आहे आणि तमाम संपूर्ण म्हणजे 95% लोक आणि 5% लोक अशी प्रचंड विषमतेची दरी आज आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि मग त्याच्यामुळे चंगळवाद वाढलेला आहे. त्याच्यामुळे आर्थिक उदारीकरणामुळे, म्हणजे जसं प्राचीन काळी आपण धर्म हे केंद्रस्थानी होतं आणि त्याच्या भोवती सर्व सत्ता अशा फिरत होत्या, तसं आताच्या काळामध्ये पैसा, अर्थ हा केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या भोवती सगळे आपण घराघरा फिरतो आहोत. आपली नाती शुष्क पडलेली आहे. आपलं प्रेम, आपला जिव्हाळा, आपली आपुलकी, आपलं जगणं, आपण सगळं त्या पैशाच्या दावणीला बांधून धावत सुटलोय. कुठे सुटलोय आणि काय होणार आहे पुढे याचं आपल्याला त्याची काही कल्पना नाही. आपल्याला फक्त ह्या धावण्याच्या शर्यतीत आपण धावत सुटलोय. आपल्या परंपरेचं काय होणार आहे, आपल्या भाषेचं काय होणार आहे, आपल्या संस्कृतीचं काय होणार आहे, आपल्या नात्या गोत्याचं काय होणार आहे, आपल्या हृदयातल्या ओलाव्याचं काय, इथे सगळा शुष्कपणा आलेला आहे आणि बाहेर जो झगमगाट दिसतोय आणि आत माणूस एकटा 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 पडत चाललाय. म्हणायलाच फक्त सामाजिक माणूस राहिलेला आहे. आभासी मंचावरून फक्त आपण आभासीच भेट घेऊ शकतो आहोत, प्रत्यक्षात नाही. याची काही म्हणजे ह्या जाणीवा आता पुन्हा एकदा ह्या कोरोनाने आपल्याला जाणवून दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत.
मला तोही एक मुद्दा तुमच्या पुढे एकदा मांडायचा आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की इंग्रजी माध्यमातून शिकलो, आपल्या मुलांना आपण शिकवलं की ती फार मोठी होती, खूप पैसे कमवतील, खूप मोठे साहेब होते. आता मला तुम्ही सांगा, जयंत नारळीकर हे इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत का? किंवा अजून किती मोठी मोठी नाव घेऊ तुमच्या पुढे? ही सगळी माणसं थोर राजकारणी आहेत, ही मराठी माध्यमातूनच शिकलेली आहेत. मी स्वतः झडपीच्या शाळेतून शिकलेली आहे. आमच्या वेळेला नव्हतंच असं काही प्रायव्हेटायझेशन वगैरे असं, परंतु त्या शाळांमधून आम्ही आमच्या मातृभाषेतून व्यक्त झालो, आम्ही त्याच्यातच हसलो, आम्ही त्यातूनच विचार करायला लागलो, त्या भाषेतूनच विचार करणं, त्या भाषेतूनच व्यक्त होणं, त्या भाषेतच हसणं, त्या भाषेतच रडणं, ही जी काही वेगळी मजा आहे ना, तिथे कुठे थांबणं नाहीच, तिथे सहजता आहे. आणि ही सहजता मातृभाषेतून येत असते आणि म्हणून शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे. बऱ्याचदा लोक दुसऱ्या सांगे काय म्हणतात ना त्याला, तत्वज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. तर तसं माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगून देईन की माझी मुलं मी मराठी माध्यमातच शिकवलेली आहेत आणि आता ती उत्तम रीतीने इंग्रजी आत्मसात त्यांनी केलेलं आहे. ते उत्तम इंजिनियर झालेले आहे, उत्तम अभियांत्रिक, म्हणजे तिथे अमेरिकेत जाऊन जर तो माझा मुलगा मराठी माध्यमाच्या इथल्या आर.जे. ठाकूर शाळेमध्ये शिकून जर तो रिसर्च करू शकतो, तर मला तुम्ही सांगा की कुठे काय अडलंय त्याचं. हा, मराठी भाषेबरोबर इतर भाषा तुम्ही शिकू नये असं अजिबात माझं म्हणणं नाहीये. उलट मी तर म्हणेन की आपल्या भाषेवरती तर तुमची पकड हवीच, पण त्याबरोबरच इतर अनेक भाषा तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत. अत्यंत कुतूहलाने त्या भाषा, तिथली संस्कृती ही आत्मसात करावी, ती अभ्यासावी. त्याच्यासाठी खूप अभ्यासू वृत्ती तुमच्यामध्ये तुम्हाला बाळगावी लागेल. आणि मग आपल्या भाषेमधलं जे काही सुंदर असं साहित्य आहे त्याचा अनुवाद करून जर इतर साहित्य, इतर भाषांमध्ये जर तो नेता आला आणि आपल्या भाषेची वैभवशाली परंपरा जगाला जर आपल्याला दाखवता आली, तर याच्यासारखा आनंद दुसरा नाही. आणि जगातल्या इतर भाषांमधल्या श्रेष्ठ अशा साहित्य कृती आहेत, त्या जर आपण आपल्याकडे घेऊन येऊ शकलो, तर याच्यासारखा दुसरा आनंद नाही मित्रांनो. आणि म्हणून आपण भाषा शुद्धतेसाठी, आपण भाषेच्या मराठीच्या लिपीसाठी, देवनागरी लिपीसाठी आग्रही राहू. कारण शुद्धते बाबतीत अजूनही आपल्याकडे खूप संभ्रम आहेत. म्हणजे मलाही मराठी शुद्ध येतेय असं मी म्हणणार नाही, तो फार आगाऊपणा ठरेल असं म्हणलं तर. कारण की मलाही अजूनही प्रश्न पडतो की फडणवीस की फडणीस, 19 की 19, असे 44 की 44. कारण की बोली भाषांतून सतत शब्द येत आहेत, पण प्रमाणीकरणाचं जे काम आहे किंवा मराठीची परिभाषा तयार करण्याचं जे काम ज्या वेगाने चाललेलं आहे, त्या परिभाषा तयार करताना सुद्धा काही वेळेला काही कठीण असे शब्द तयार केले जातात जे आपल्या पचनी नाही पडत, आणि मग आपण ते सोडून देतो आणि मग आपण सोपा असलेला इंग्रजी शब्द आपण सहजपणाने घेत असतो आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला त्याच्यामध्ये कम्फर्ट फील करतो, अशा पद्धतीने आपण वापरतो बघा शब्द. तर ही प्रक्रिया आहे, ही सातत्याने चालू राहणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या बलुतेदारांच्या भाषेतून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द मिळालेले आहेत आणि आपली भाषा समृद्ध झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायातून आपल्याला नवनवीन शब्द आलेले आहेत. नवीन तंत्रज्ञान आणि जे काही नवीन नवीन आता निर्माण होत आहे त्याच्यातून नवीन नवीन शब्द मराठी भाषेमध्ये आता भर घातले जात आहेत. तर लक्षात घ्या, मराठी भाषा ही विश्वाची भाषा होण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. तर ही ताकद, पण ती भाषा स्वतःहून बोलू शकत नाही रे, ती आपल्याच मुखातून, कारण जिवंत आपण आहोत, आपल्या मुखातून ते शब्द व्यक्तिमत्व घेऊन बाहेर पडतात आणि ते जिवंत होऊन व्यक्तिमत्व घेऊन येतात. जर तुम्ही तिला बोलतं नाही केलं तर ती कशी बोलती बरं होणार? ते दाक्षिणात्य लोक येऊन आपल्याकडे बोलणार आहेत, तर दाक्षिणात्य लोक पहा ते भाषेबद्दल फारच असे कडवे आहेत. मी म्हणत नाही की आपण कडवे असलं पाहिजे, परंतु आपल्या भाषेबद्दल आपण थोडे तरी आग्रही असलं पाहिजे असं मात्र मला नक्की वाटतं. आणि म्हणून मातृभाषेतून शिक्षण आणि त्याचबरोबर इतर भाषांचा अभ्यास ही आपण तेवढ्याच तयारीने केला पाहिजे असं मला वाटतं. मराठी भाषेला आपण गृहीत धरता कामा नये. तिचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर आपण सर्वांनी वर्तमानामध्ये आपल्या भाषेला आपण अभिमानाने मिरवलं पाहिजे. सरांनी म्हटल्याप्रमाणे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, अगदी अशा प्रकारे ते भाग्य आपण आपल्या
कृतीतूनही सिद्ध करून लोकांना दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. मी माझं मनोगत तुमच्या सोबत शेअर केलं, सामायिक केलं. आता याच्या पुढे जो काही कार्यक्रम आपल्या समोर होणार आहे तो कार्यक्रम म्हणजे ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात की एक अत्यंत प्रख्यात असे अभिनेते आहेत मराठीतले आणि ते आपल्याशी आता संवाद साधायला येणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम केलेलं आहेच आपल्याच मराठी विभागाचे प्राध्यापक महेश कुलसंगे यांनी. ते देखील अत्यंत हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व आहे. आपल्या मराठी विभागाचे सर्व शिक्षक असेच अत्यंत काय म्हणतो अत्यंत ऊर्जावान आणि हरहुन्नरी अशा प्रकारचे आहेत. तर सर्वप्रथम मी आता जे येणारं व्यक्तिमत्व आहे त्यांचा परिचय मी आपणाला करून देते आणि त्यानंतर त्यांच्या धावती भेट त्यांची जी आहे ती कुलसंगे सरांच्या माध्यमातून तुम्हाला ती पाहायला मिळेल. तर सयाजी मी अगदी थोडक्यात परिचय करून देणार आहे. बाकीचा परिचय त्यांच्या मुलाखतीतून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि मला माहिती आहे की माझा एकदा हा परिचय झाला की नक्कीच तुम्ही विकिपीडिया, गुगल, त्यानंतर YouTube या माध्यमांमध्ये सयाजी शिंदे शोधणार, सर्च करणार आणि त्यांची आणखी माहिती मिळवणार की काय आहे हा अवलिया, कोण आहे हा, काय माहिती आहे त्यांची ती तुम्ही अधिक जाणून घ्याल. त्यांचे काही चित्रपट असतील, नाटक असतील, सिनेमे असतील ते तुम्ही नक्की पाहाल आणि घरामध्ये त्याबद्दल चर्चा कराल याची मला खात्री आहे. तर थोडक्यात परिचय. सयाजी शिंदे हे मराठी चित्रपट व नाटके तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेले अभिनेते आहेत. तसेच चित्रपट निर्माताही ते आहेत. बघा, एक मराठी माणूस ज्याची जन्मतारीखही त्यांना माहिती नाही, म्हणजे तुम्ही लक्षात येईल की किती सामान्य घरात त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते कुठे पोहोचले पहा. तर दाक्षिणात्य म्हणजे इतक्या वेगवेगळ्या मल्याळम, तमिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ती अवघड आहे ती भाषा समजायला, कारण की ती भाषा बिलकुलच आपल्याला समजत नाही, तिची लिपी नाही, तिचे शब्द नाही. तर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत त्यांचे चित्रपट हे अतिशय लोकप्रिय ठरलेले आहेत. सयाजी शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून मुंबईत मराठी चित्रपट, नाटके व हिंदी चित्रपटांतून अभिनय केल्यानंतर त्यांनी टॉलिवूडची वाट धरली, म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांची वाट धरली. त्यांनी आतापर्यंत सुमारे 30 तेलुगू, 12 तमिळ, 40 हिंदी, 4 मराठी तसेच 2 इंग्लिश, 1 कन्नड व 1 मल्याळम आदी चित्रपटांमधून कामे केली आहेत. अभिनयासोबतच त्यांनी चित्रपट निर्मितीही केली आहे. गोष्ट छोटी डोंगरा एवढी इसवी सन 2009 साली आणि डांबीस इसवी सन 2011 या मराठी चित्रपटांचे ते सहनिर्माते आहेत. अभिनय व चित्रपट निर्मिती यासोबतच सामाजिकतेचे भान व वृक्षभान असणारा तसेच एक वैचारिक भूमिका घेऊन जगणारा असा एक सच्चा माणूस म्हणूनही त्यांची ओळख जनमानसात आहे. ते येणार म्हणून मी पुन्हा एकदा म्हटलं उत्सुकतेने पाहूया काय बरं आहे हे व्यक्तिमत्व. कदाचित तुम्ही सर्च केलं असेल, मीही केलं आणि मला जी 24 तासवर त्यांची मुलाखत मला एक ऐकायला मिळाली. त्याच्यावर आरक्षणावर त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. फार अनोखा असा विचार मांडलाय त्यांनी, कारण की आपण पाहतो की आजच्या चंगळवादीय किंवा आजची जी पराकोटीची जी विषमता पुन्हा एकदा, म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये समता हे तत्व आहे, पण पुन्हा एक वेगळ्या प्रकारची आर्थिक विषमता, कारण भांडवलशाही पुन्हा आता निर्माण झालेली आहे, वेगळ्या दिशेने आपला प्रवास चाललेला आहे. तर काही मुठभरांच्या हातामध्ये आता प्रचंड संपत्ती गोळा झालेली आहे आणि तेव्हा ही संपत्ती गोळा करण्याला देखील मर्यादा शासनाने नेमून दिलेली पाहिजे आणि उर्वरित संपत्ती देशाला जमा करावी आणि त्या पैशातून जे काही जी विषमता निर्माण झालेली ती दरी कशी भरून काढावी आणि त्या गरीब विद्यार्थ्यांना त्याच्यातून शिक्षण मिळावं, जे काही अडलेले नडलेले आहेत त्यांना त्याच्यातून कशी मदत मिळावी, असं काही कायदा करता येईल का, अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी विचारधारा या ठिकाणी मांडलेली आहे. या विचारधारेबरोबरच झाडांची हिरवी मशाल सगळीकडे घेऊन जाणारा हा एक मनस्वी माणूस आहे. खूप वृक्षारोपणाचं खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी, कारण की खरंच झाड ही खरंच सर्वश्रेष्ठ आहे.
कुठलीही प्रकारची कुरकुर न करता सतत फक्त देत राहणं एवढा एकच गुण आहे. आणि माणूस आपलं फक्त घेत राहतोय, सगळीकडून ओरबाडतोय, जमिनीला ओरबाडतोय, झाडांना ओरबाडतोय, समुद्राला, तळाला, आकाशाला, कुठे कुठे म्हणून त्याने काही ठेवलेलं नाहीये. आणि म्हणून ह्या निसर्गाला तो बिचारा काही बोलत नाहीये, पण एखाद्या दिवशी बोलायला लागेल तेव्हा आपण कुठेच असणार नाहीत याची जाणीव त्यांना झाली. आणि म्हणून जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर निसर्गाला आपण टिकवून ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हा ती वृक्षारोपणाचं काम, आणि त्यालाच आपण हिरवी मशाल म्हणतोय. तर ही हिरवी मशाल घेऊन जाणारा हा मनस्वी माणूस आज आपल्याला प्रवास करता करता एक धावती भेट देत आहे. आपल्या अभिनयानं गगनाला गवसणी घालणारा, परंतु पाय मात्र जमिनीवरच असणारा असा हा एक आगळा वेगळा असा अभिनेता सयाजी शिंदे यांच्या भेटीसाठी आता आपण जात आहोत. महेश कुलसंगे सर त्यांची मुलाखत घेतील. प्रवासातली ही मुलाखत आहे. तर ऐकूया आपण राखी जाधव मॅडम मुलाखतीचा व्हिडिओ. नमस्कार. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या सर आवाज राखी मॅडम आवाज जरा येत नाहीये. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश प्रधान सर, सचिव कमलेश प्रधान सर, सहसचिव मानसी प्रधान मॅडम, त्याचबरोबर खजिनदार सतीश शेठ सर, विद्यार्थी मित्रांनो, काही तांत्रिक अडचणी आहेत. दुवा सोडून जाऊ नका, थांबा. सयाजी शिंदेच्या धावत्या भेटीला आपल्याला जायचंय. नमस्कार. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या या आभासी व्यासपीठावर मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश प्रधान सर, सचिव कमलेश प्रधान सर, सहसचिव मानसी प्रधान, मॅडम तुम्ही आणखी लाईव्ह मॅडम जरा एक मिनिट थांबा, जरा तुम्ही बोलत राहा, मी शेअर करतो. ओके ओके. विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक अडचण आहे, 2च मिनिट. राखी मॅडम शेअर करताय का? केलंय ऑलरेडी ना. राखी मॅडम शेअर झालाय सर ऑलरेडी अच्छा, एक मिनिट. तुमच्याकडून. मॅडम व्हिडिओ प्ले करा. सर हा व्हॉल्यूम फक्त फुल करा ना. व्हिडिओ प्ले मॅडम शेअर नाही झालेला आहे,
शेअर नाही झालंय. शेअर नाही झालंय. राखी मॅडम शेअर नाही झालेला आहे व्हिडिओ. हो हो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेअर होतोय तोपर्यंत थोडंसं मनोगत अजून मी तुमच्याशी संवाद साधण्याची जर मला संधी मिळते तर मी अजिबात सोडणार नाहीये. तर बरेचसे विद्यार्थी मराठी हा विषय घेत नाहीत. ते म्हणतात मराठीचा काय अभ्यास करायचा, ही आपलीच भाषा आहे. पण मग आपला अभ्यास आपण नाही करायचा तर इतर कोणी करायचा? आपल्या भाषेचं वैभव हे आपल्याला अभ्यासाच्या माध्यमातूनच कळेल ना, त्याशिवाय ते कसं कळेल? आणि म्हणून तुम्ही सर्वांनी तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांकडे हा संदेश पसरवा की नाही, मराठी आपण शिकलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला एक आनंद मिळेल. गुड, शेअरिंग झालेलं आहे. शेअर झालंय का? हो सर. हो हो दिसतंय. आवाज येतोय ना? राज्यात मराठी भाषा संवर्धन. हो हो. एक मिनिट. ठीक आहे. लाईव्ह ला गेलंय का? लाईव्ह दिसतंय का? हो सर. नमस्कार. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या या आभासी व्यासपीठावर मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश प्रधान सर, सचिव कमलेश प्रधान सर, सहसचिव मानसी प्रधान मॅडम, त्याचबरोबर खजिनदार राखी मॅडम सर, शेअर करता का? प्रभारी प्राचार्य भूषण लांगी सर, सीताराम वाहुले सर, हॅलो राखी मॅडम. मॅडम सर शेअर झालंय ना? नाही दिसत आहे, मोबाईल वर नाही दिसत. अभिवादन करतो. दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा पंधरवडा शेअरिंग केलं मॅडम, आवाज येतोय फक्त. शेअर करा ना जरा. राजपूत सेंड मॅडम. लाईव्हचा काय ऑप्शन नाही दिसत आहे माझ्याकडे. अच्छा, तुम्ही शेअर तर करा कंटेंट. सर मी शेअर केलंय. दिसत नाहीये मला कंटेंट. सर तुम्हीच करा. सर एक मिनिट. शेअरिंगचा ऑप्शन अजून कोणाकडे दिलेला नव्हता का? नाही आहे ना, यांच्याकडे आहे, भोये सरांकडे. नितीन सरांना सांगा नाही तर. सर स्क्रीन दिसते आता. हो स्क्रीन दिसते. आवाज पण येत होता, तुम्ही राहू द्या कंटिन्यू. नाही पण ते लाईव्ह ला जात नाहीये. स्लो नाही, नेटवर्क स्लो असल्यामुळे उशिरा दिसतंय सर. कंटिन्यू होऊ दे. लाईव्ह ला दिसत नाही ना मॅडम? हा हा ओके. दिसतंय सर लाईव्ह ला. दिसत आहे. माझे दिसतंय मोबाईल. आता लिंक शेअर करा मला. प्ले करा सर. आता दिसतंय सर, फक्त प्ले करा. येस. हा करा. हा गुड झालं. आता तसंच राहू द्या, होईल. सर मॅम हे मी करते पण माझ्याकडे सेंड लाईव्ह होत नाहीये. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या या आभासी व्यासपीठावर मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश प्रधान सर, सचिव कमलेश प्रधान सर, सहसचिव मानसी प्रधान मॅडम, त्याचबरोबर खजिनदार सतीश शेठ सर,
प्रभारी प्राचार्य भूषण लांगी सर, उपप्राचार्य सीताराम वाहुले सर, पर्यवेक्षिका चारुलता देशमुख मॅडम आणि मराठी विभाग प्रमुख मनीषा राजपूत मॅडम आपणा सर्वांना अभिवादन करतो. दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा पंधरवडा संपूर्ण राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित या कार्यक्रमात आपण सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांबरोबर मुक्त संवाद साधला. सांगायचं झालं तर एक बहुरंगी बहुढंगी आणि दिलखुलास असे अभिनेते. पडद्यावर जरी खल भूमिका साकारलेल्या असल्या तरी वास्तविक जीवनात मात्र समाजभान जपणारे खरेखुरे नायक म्हणजे सयाजी शिंदे. आज अतिव्यग्र दिनक्रमातून थोडासा वेळ त्यांनी आपल्याला दिला आणि आपल्याला काहीतरी गोंधळ झालाय व्यासपीठ. सर नाही सर, हे सेंड लाईव्ह होत नाहीये. तुम्ही कंटेंट फक्त शेअर करा. मॅडम शिंदे सर आपले या आभासी व्यासपीठ सगळं ओके दिसते, नो प्रॉब्लेम. सर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायला आवडेल की सातारा जिल्ह्यातील साखरवाडी या छोट्याशा गावी राखी मॅडम. हा सर. शेअर करा ना कंटेंट. सर माझ्याकडे ऑलरेडी शेअर्ड आहे. मी तुम्हाला फोटो पाठवू का सर? ते शेअरच दिसते माझ्याकडे, पण माझ्याकडे कंट्रोल नसल्यामुळे माझ्याकडनं ते सेंड लाईव्ह होत नाहीये. मुलांनो जरा थोडा वेळ थांबा, प्रॉब्लेम झालेले आहे तिथे. कंटेंट तुमचा मी वरती घेतला. आता तुम्ही प्ले केलाय का? शेतकरी कुटुंबात आपला सर बघा. हा कंटेंट शेअर केला ना तुम्ही? शेअर आहे सर माझ्याकडे. हो हो प्ले करा मॅम. सेंड लाईव्ह पाठवलं मी. मुलांनो दिरंगाई बद्दल क्षमस्व, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले होते. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या या आभासी व्यासपीठावर मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश प्रधान सर, सचिव कमलेश प्रधान सर, सहसचिव मानसी प्रधान मॅडम, त्याचबरोबर खजिनदार सतीश शेठ सर, प्रभारी प्राचार्य भूषण लांगी सर, उपप्राचार्य सीताराम वाहुले सर, पर्यवेक्षिका चारुलता देशमुख मॅडम आणि मराठी विभाग प्रमुख मनीषा राजपूत मॅडम आपणा सर्वांना अभिवादन करतो. दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा पंधरवडा संपूर्ण राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित या कार्यक्रमात आपण सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांबरोबर मुक्त संवाद साधणार आहोत. सयाजींबद्दल सांगायचं झालं तर एक बहुरंगी बहुढंगी आणि दिलखुलास असे अभिनेते. पडद्यावर जरी खल भूमिका साकारलेल्या असल्या तरी वास्तविक जीवनात मात्र समाजभान जपणारे खरेखुरे नायक म्हणजे सयाजी शिंदे. आज अतिव्यग्र दिनक्रमातून थोडासा वेळ त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला भेट द्यायला ते या आभासी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित आहेत. सयाजी शिंदे सर आपले या आभासी व्यासपीठावर हार्दिक स्वागत करतो. सर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायला आवडेल की सातारा जिल्ह्यातील साखरवाडी या छोट्याशा गावी शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला. या सातारा जिल्ह्यातून मुंबई पर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास तुम्ही कसा साधलात? मला एखादी गोष्ट आवडली की आपण ते मनापासून करत राहतो. त्यातून मग गेलो. मी कधी असं स्ट्रगल करत कोणाला काम मागत केलं नाही. मला असं वाटलं की काम यायचं असेल तर येईल. मी हे नोकरदार किंवा लोक असे मागतात ना, कलावंताने असं करून नये. तर तसं मी 17-20 वर्ष स्ट्रगल केलं आणि नंतर चांगलं काम माझ्याकडे आलं आणि ते चांगल्या लोकांना आवडलं. असा तो सगळा प्रवास. आपण नाटकांपासून प्रवास सुरू केला, मराठी मालिकांमध्ये सुद्धा आपण अभिनय साकारला. सगळ्यात पहिल्यांदा कधी असं तुम्हाला वाटलं की अभिनयाच्या क्षेत्रात आपण पुढे जायला हवं? नाही, मला वाटलं आता असं काय चला पुढे जायचं, हे असं चांगलं काम करायचं.
अभिनय क्षेत्रासाठी म्हणजे चला आता मला ऍक्टर म्हणून दाखवायचंय असं तसं काही एवढे सहजरित्या जसं घडेल आयुष्यात तसं मी काम करतोय. त्यामुळे असं काही वेगळा प्रयत्न नाही केला की फक्त ऍक्टिंग करण्यासाठी मला ऍक्टिंग आवडते तर ते कसं त्याचा मी अभ्यास करतो. ओके ओके. नक्कीच तुम्ही सहज या क्षेत्रात आला असलात तरी तुम्ही ज्या भूमिका निभावल्यात त्या अगदी सहजपणे नाही म्हणणार की तुमच्या या अभिनयाचं सामर्थ्य आहे की त्या इतक्या लोकप्रिय झाल्यात. अगदी नाटकांपासून जर आपण विचार केला तर झुलवा हे नाटक तुमचं पहिलं जे अगदी लोकप्रिय ठरलं. अबोली हा पहिला चित्रपट होता. पण खऱ्या अर्थाने बॉलिवूड क्षेत्रात तुम्हाला जी संधी मिळाली शूल या पिक्चर मध्ये, तर ही मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट आहे. आणि ही संधी सर तुम्हाला कशी मिळाली त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला एका पेपरमध्ये बघितला माझा फोटो आणि तो रोल अमिताभ बच्चन करणार होते पण त्यांचं काय कारणानं कॅन्सल झालं तर म्हणून पेपरमध्ये बघितला आणि मला माझा नंबर शोधून 2-4 दिवस नंबर शोधायला लागले. मला शोधला आणि बोलवलं आणि मग तो पिक्चर केला आणि तो हिट झाला. तर असं काय योगायोगच होता. अच्छा. मी सुद्धा बातम्या वाचल्या आणि त्यामध्ये मला कळलं की एक गोष्ट छोटी राखी मॅडम म्यूट झालात तुम्ही. हॅलो राखी मॅडम. राखी मॅडम. हॅलो. इंग्रजी अशा अनेकविध भाषांमध्ये आपण भूमिका साकारल्या. या वेगळ्या भाषा शिकताना आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर आपण केलेली मात. मला काही सगळ्या भाषा येतात असं नाही पण मला ऍक्टिंग करतं जेवढं लागतं तेवढा मी अभ्यास करतो आणि मग म्हणजे आपण जगात सुंदर भाषा म्हणजे आईची भाषा असते आणि ती मराठी आहे तर मराठीत जसं बोलेल तसंच मी तिकडे बोलतो आणि ते लोकांना आवडतं. वा. आईची भाषा या एका शब्दातच आपण आपल्या मातृभाषेविषयीचं प्रेम आमच्या समोर व्यक्त केलं आणि ते सुद्धा आम्हाला जाणवतं. आपण आजही तितकेच मातीत रुजलेले कलावंत असं आपण जी कार्य करतायत. उदाहरणार्थ सह्याद्री देवराई हा मोठा प्रकल्प आपण उभा केलाय. अगदी वृक्ष चळवळ आपण म्हणायला हवं. अशी कल्पना यापूर्वी कोणत्या व्यक्तीकडून पुढे आलेली मला तरी जाणवत नाही. तर सह्याद्री देवराई बद्दल आपण काय सांगाल सर? मी एक अचानक नाटक लिहिलं होतं. त्या नाटकामध्ये झाड जन्माला झाड तोडलं आणि माणसाला घर बांधण्यास सुरुवात केली तर माणूस झाला आणि आता त्याला घर तोडून झाडं लावायला लागतील असा विचार त्या मी नाटकात मांडला होता. आणि नंतर मग मी बरंच पिक्चर करत गेलो. नाव मिळालं, पैसे मिळाले. मला असं वाटलं की हे काम पेक्षा आपण परत झाडं लावली पाहिजेत आणि मोकळ्या जागा भरल्या पाहिजेत. सगळ्या माणसाला असं वाटतं की श्रीमंत आहोत आपण आणि सगळे एज्युकेटेड लोक सगळे पैशाच्या मागे. आपलं एज्युकेशन सगळं पैशाच्या मागे. म्हणजे कुठलाही माणूस नोकरी कमवणारा त्याला अचानक 10 लाखाचा जरी बोनस मिळाला आणि 1 कोटी जर मिळाला तरी तो काय विचार करत नाही जरा बाहेर कुठे खर्च करावा किंवा नेचरसाठी खर्च करावा. तर असं मला वाटतं की बाकीच्यांना दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण स्वतःपासून काम करावं आणि त्यात आनंद मिळवावा. या एका इच्छेपोटी काम करत राहिलो आणि त्यात समविचारी लोक भेटतात आणि ती वाढत राहतात. एवढंच. नक्कीच नक्कीच. मला तुम्हाला सांगायला आवडेल की सतीश प्रधान ज्ञानसाधना संस्था ही सुद्धा सामाजिक कार्यात आवर्जून सहभागी होते. मागे बऱ्याच ठिकाणी मला वाटतं कोकणात सुद्धा आता महापूर आला होता. तिथे सुद्धा आम्ही आर्थिक सहाय्य त्याचबरोबर श्रमदान सुद्धा तिथे केलंय. तिथल्या लोकांना गरजेच्या ज्या गोष्टी
त्या आम्ही पोहोचवल्या. आणि नक्कीच ही सामाजिक जाणीव मला असं वाटतं प्रत्येकामध्ये असायला हवी, जी तुमच्यामध्ये आम्हाला बघायला मिळाली. ऑन द रेकॉर्ड सह्याद्री देवराईने, कदाचित तुम्हालाही माहिती नसावं कारण की तुम्ही इतकं स्वतःला वाहून घेतलंय, तर ऑन द रेकॉर्ड 2,90,317 झाडं आणि 23 ठिकाणांमध्ये 5 वर्षामध्ये तुम्ही लावलेली आहेत. हे सगळं काम करताना जो सहकारी वर्ग आहे, तो सहकारी वर्ग तुम्ही कसा मिळवलात सर? तसं नाहीये, आकडे फार वेगळे आहेत. पण सहकारी काय, ज्यांना समविचारी वाटतात त्यांना लोक जॉईन होतात आणि हा विचार ज्यांना पटलाय ते लोक जॉईन होतात. बऱ्याच लोकांना हा विचारच पटत नाही की आपण खूप वाचलं, खूप पैसे कमवले म्हणजे मोठे झालो, खूप नाव मिळवलं म्हणजे मोठे झालो. मला असं वाटतं की ज्याला चांगला ऑक्सिजन घेता येतो, ज्याला चांगला आनंदी राहता येतं, तो श्रीमंत माणूस असतो. तर तशा अर्थानं तसे समविचारी लोक खूप आनंदात राहणारे, त्यांच्या जगण्याची आणि आनंदाची लेवल इतकी उंच आहे, त्यांच्याकडे गाड्या बंगले नसतील पण ते गाड्या बंगल्या असलेल्या माणसांपेक्षा खूप आनंदात आणि खूप ज्याला आपण म्हणतो की टक्केवारीत बघितलं तर ते खूप आनंदी असतात आणि चांगलं सुदृढ लाईफ जगतात. बरोबर, निश्चितच. प्राणवायू किती महत्वाचा आहे तुमच्या या कार्यातून आम्हाला कळतंय. वृक्ष चळवळ जी तुम्ही उभी केली आहे, साहजिकच ती आणखीन बहरत जावी अशीच आमची अपेक्षा आहे. कारण कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत प्राणवायू किती महत्वाचा आहे हे अगदी जनतेला आवर्जून कळलेलं आहे. थोडस इतका सगळा जो तुमचा प्रवास आहे, अभिनय प्रवास म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रातला तुमचा प्रवास म्हणा, या सगळ्या प्रवासात नक्कीच तुमच्या कुटुंबाकडूनही तुम्हाला उत्तम साथ लाभली असावी. त्यामध्ये सौ शिंदे असावेत किंवा तुमची मुलं. तर एकंदरीत हा जो वेळ कुटुंबाबरोबर कदाचित कमी वेळ तुम्ही दिला असेल, तर त्यांची साथ तुम्हाला कशी लाभली या सगळ्या कामामध्ये? हा विचार कुटुंबाचाच विचार आहे ना. हा घरात सतत त्याच्याबद्दलच गेले 5-10 वर्ष तोच विषय असतो, तेच बोलणं असतं. आणि बरोबर पहिल्यापासून, अगदी पहिल्या दिवसापासून, म्हणजे मुलगा लहान होता तेव्हापासून आम्ही त्याला बरोबर घेऊन जात होतो झाडं लावून. आणि त्याचं लाईफ चाललं, त्याला ते नंतर गोष्टी ह्या वयात मुलांना पटतात, त्यापेक्षा जेव्हा मॅच्युअर होतात तेव्हा जास्त पडतात ना. त्यामुळे ते सगळ्यांचा सपोर्ट चांगला आहेच. बरोबर, निश्चितच. आपला कुटुंब प्रमुखच समाजसेवेत ज्याने स्वतःला वाहून घेतलंय आणि त्यांच्याकडे बघून त्यांचं अनुकरण करावं निश्चितच कोणत्या कुटुंबातील व्यक्तीला वाटणार नाही. आणि हे तुमच्या बोलण्यातून आम्हाला जाणवत आहे. फार जास्त वेळ आम्ही तुमचा घेत नाही आहेत, कारण की आपण कर्मनिष्ठता आपली आम्हाला दिसते. तुम्ही गाडीमध्ये प्रवास करतात तरी सुद्धा आवर्जून जॉईन झालात सर. फक्त शेवटच्या एक आपण याला गेम म्हणूया, एक छोटासा खेळ म्हणूया आणि तो आपण घेऊ. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतील याला आणि आपण आजचा हा संवाद थांबवूया. आपला जास्त वेळ आम्ही निश्चितच नाही घेणार. तर सर, तुलना करायची तुम्हाला 2 शब्दांमध्ये. 2 शब्द मी सांगेन आणि त्यातला एक तुम्ही निवडणार आहात. ते का निवडलं त्याचं कारण तुम्ही देणार आहात. साखरवाडी की मुंबई? मुंबई. मुंबई. त्याचं कारण सर, जे निवडाल त्याचं कारण? साखरवाडीमध्ये जेवढं माया जो आपल्याला नट होण्यासाठी, मला जेव्हा नट होण्याचं ठरवलं मी, तेव्हा मला मुंबई जास्त करेक्ट वाटलं. साखरवाडीत तेवढा स्कोप नसतो, यंत्रणा नाही, ते सगळं आवड गेलं. ओके. मराठी हिंदी चित्रपट किंवा दाक्षिणात्य चित्रपट, कोणाची निवड कराल? लँग्वेज हा सेकंडरी भाग असतो आणि आपल्या हातात काय नसतं निवडून की मी याव करून दाखवेन त्याव करून दाखवेन. आपल्या हातात काही नसतं, आपण करत जातो, मिळत जातं किंवा होत जातं किंवा काय. असं प्लॅन करून काय होत नाही, प्लॅन केल्याशिवाय काय होत नाही, त्याच्या मध्ये कुठेतरी असतो आपली. बरोबर, म्हणजे तुम्ही यामध्ये निवड नाही करत आहात. सगळ्या एकंदरीत भाषेवर, मातृभाषेवर तर प्रेम आहेतच आणि इतर सगळ्या भाषेवर प्रेम आपलं दिसतंय या तुमच्या उत्तरावरून. सर, नायक की खलनायक? कथेचा भाग असतो तो नायक किंवा खलनायक. आपल्याला कथेत काम करायचं असतं, कथेतलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या रोलचं काय आहे ते महत्वाचं आहे. नायक करायचं खलनायक करायचं असे ऍक्टर तो नसतो.
ऍक्टर तो असतो की जो कुठलाही रोल चांगला करू शकतो आणि आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. आपल्याला मॅच जिंकायची असते ना, तेव्हा कोण बरोबर नाही त्याच्यात सगळ्यांनी मिळून खेळायचं असतं. बरोबर, निश्चितच पात्राला आपण काय न्याय देतो, कितपत न्याय देऊ शकतो, हेच प्रत्येक अभिनय नेत्याला महत्वाचं आहे, हे तुमच्या उत्तरातून कळतं. आणि खरोखर खलनायक म्हणून सुद्धा मोठे होताना त्यामागे प्रचंड श्रम असतात. खलनायिका भूमिकाच महत्वाची आणि खूप कठीण असते, हे आवर्जून आपल्याला ऐकायला मिळालंय इतरही अनेक प्रसार माध्यमांमध्ये. तर शेवटचं यामध्ये तुलना करा, यामध्ये समाजकारण की राजकारण? नाही, दोन्हीचा आपला काही संबंध नाही. कारण की आपल्या आनंदासाठी आपण जगतोय. तर चला मी जरा सामाजिक कार्यकर्ता होतो, चला मी जरा पॉलिटिकल होतो, असं काही नाही. मला एक कलावंत जीवन चांगलं वाटतं, नैसर्गिक जीवन चांगलं वाटतं. त्यामुळे मी ते आपल्या आनंदासाठी जगतो, आनंदासाठी करतो. त्यात काही असले कुठले बुरखे किंवा अंग्रेजी गरज नाही आपल्याला. साधं साधं जगायचं. अगदी स्पष्ट वक्ता तुमच्यातला आम्हाला जाणवतोय. शेवटचा राऊंड सर, फक्त एका शब्दात एका वाक्यात तुम्ही उत्तर द्यायचंय. आपली आजवरची आवडती भूमिका कोणती? आजवरची आवडती भूमिका म्हणजे लोकांना जी आवडते ती चांगली भूमिका असते. आता लोकांनी कुठली आवडली ती लोकांनी ठरवायचं, कारण आपण सगळ्या भूमिका सारख्याच करतो. ही आवडते ती आवडते असं करत नाही. ओके. अभिनय क्षेत्रात आला नसतात तर कोणतं क्षेत्र निवडलं असतं? काहीच कल्पना नाही. जसं आता म्हणजे आता अभिनय क्षेत्र आहे, उद्या काय झालं, या कोरोनाने लाईफ बदलला असतं, आपल्या सगळ्यांना गावी जाऊन म्हशी पाळायची वेळ आली, ते करायला लागलं असतं आपल्याला. आपण काही ठरवत नाही, आपण सहजरित्या शांत वाहत राहायचं आयुष्यात. अगदी मन मोकळं उत्तर, आणि माणसात मिसळतानाचा तुमचा जो अनुभव आम्हाला मिळतोय तो अगदी छानच आहे सर. आवडता चित्रपट कोणता? असं काही नाही चित्रपट मला असं कुठले, मी फार कमी बघतो चित्रपट. काम करायला जास्त आवडतं आणि ते नक्कीच लोकप्रिय झालेलं आहे आपलं काम. आवडता अभिनेता सर? निळू फुले. निळू फुले. अभिनेत्री? स्मिता पाटील. एखादी भूमिका की जी भूमिका तुम्हाला करायची होती पण ती मिळाली नाही, किंवा भविष्यात जर संधी मिळाली तर नक्की तुम्ही साकाराल? असले काय विचार येत नाहीत माझ्या डोक्यात. म्हणजे मला स्टुडिओ जवळ आलोय, स्टुडिओ थांबलेत लोक बाहेर. ओके 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 सर. तर या ठिकाणी आज आपण थांबतोय. सरांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. सर खरोखर मनपूर्वक धन्यवाद. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्राध्यापक मंडळी, प्राचार्य, व्यवस्थापनाकडून आपले मनपूर्वक धन्यवाद. फक्त 2 मिनिटं थांबण्याची मी विनंती करेन. मी सगळ्यांना कॅमेरा ऑन करण्याची विनंती करेल. एक सरांबरोबर स्क्रीनशॉट आपण घेऊया आणि सरांना आपण निरोप देऊयात. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा प्लीज. सर, ही पॅन्डेमिक सिच्युएशन संपल्यानंतर आपण महाविद्यालयात आम्हाला आवर्जून भेट द्यावी अशी विनंती करतोय, कारण आमचं जे तुम्हाला ऐकायचं होतं ते पोट भरलेलं नाही आजचं. फार कमी वेळ तुम्हाला ऐकलंय. तर पॅन्डेमिक सिच्युएशन नंतर नक्की भेट द्या कॉलेज. नमस्कार मित्रांनो. अगदी छोटेखानी परंतु खूप सुंदर अशी एक धावती भेट, आणि त्या धावत्या भेटीतून एक कळलेलं, एक दिलखुलास असं एक व्यक्तिमत्व आपल्याला आता पाहायला मिळालं. आणि तंत्रज्ञानाचा अडथळा आणि तंत्रज्ञानाचं सहाय्य, म्हणजे मला त्या कोल्हटकरांचे दंश आणि दवा या कवितेची आठवण येते की दंशही तेच आणि दवाही तीच. तर तशा पद्धतीनं आज आपण त्याचा तंत्रज्ञानाच्या अडथळ्यांचा अनुभव घेतला. यानंतर मी आपल्याच महाविद्यालयाचे, आमच्या मराठी विभागाचे हरेश्वर भोळे सर, प्राध्यापक हरेश्वर भोळे सर यांना विनंती करते की कृपया सर आपण आभार प्रदर्शनासाठी यावं.
बोला सर. सर आवाज 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 येत नाहीये. म्यूट. होय सर, आवाज येत नाहीये. होय सर, आवाज अनम्यूट करा. नाही, अनम्यूट आहेत ते, आवाज वाढवला नाहीये कदाचित. आवाज वाढवा. आवाज नाही येत आहे सर. साऊंड बघा. साऊंड. मित्रांनो, पुन्हा एकदा एका तांत्रिक अडथळ्याला आपल्याला सामोरं जावं लागतंय. मला वाटतं काहीतरी पुन्हा अडचण असावी सरांची. मीच आभार प्रदर्शनासाठी सरांच्या जागेवर उभी राहते. आजचा कार्यक्रम छोटेखानी पण खूप सुंदर अशा पद्धतीने साजरा झालेला आहे. तंत्रज्ञानाचाच अडथळा आणि तंत्रज्ञानाच्याच मुळे आपण एकमेकांशी पुन्हा भेटू शकतोय. गेले 2 वर्ष त्याची अनुभूती आपण घेतो आहोत. तेव्हा आता थोडंफार आपल्याला सहन करावंच लागणार आहे. तर या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री सतीश प्रधान साहेब यांचा आपल्याला कायमच पाठिंबा असतो. त्यानंतर माननीय कमलेश प्रधान साहेब, सौ मानसीताई प्रधान, आपल्या संस्थेचे खजिनदार माननीय श्री सतीश सेठ सर, तसेच आपल्या व्यवस्थापनाचे सर्व सदस्य, प्राचार्य, प्रभारी प्राचार्य डॉक्टर भूषण लांगे सर, उपप्राचार्य प्राध्यापक वाहुळे सर, पर्यवेक्षिका सौ चारुलता देशमुख मॅडम, तसेच आपल्या कला, शास्त्र आणि वाणिज्य विभागाचे 3ही विभाग प्रमुख जमने मॅडम, हरबांडगे सर आणि वेखंडे सर, त्याचबरोबर आपल्या IT विभागाच्या तंत्रज्ञान सहाय्यक प्राध्यापिका राखी जाधव मॅडम आणि अभिनंदन सर, एडिटिंग करणारे, आपल्या सर्वांचं खूप छान सहकार्य लाभलं. आपल्या सर्वांचे मनापासून, हृदयापासून आभार. तसेच आमच्या मराठी विभागाचे सर्व शिक्षक जे वेळोवेळी कुठल्याही कार्यक्रमासाठी आवाज दिला की तितक्याच तत्परतेने साथ दिल्यानंतर प्रतिसाद देत असतात. तर असे आमचे भोये सर, वसावे सर, महाडिक सर, डॉक्टर शिंदे मॅडम, आपणा सर्वांचेही, कुळसंगे सरांनी तर आता मुलाखतच घेतली आहे, ते तर उत्साही आहेतच, माहीतच आहे आपणा सर्वांना. तर आपणा सर्वांचेही अत्यंत मोलाचं सहकार्य मराठी विभागात कायम लाभत असतं. आपलेही मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व रसिक श्रोते, ज्यांच्यासाठीच हा सारा प्रपंच आम्ही सुरू केलेला आहे, तर आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ह्या आभासी मंचावर आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतलात, तेव्हा आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. राखी मॅडम. हो, मीटिंग एंड करतो. हो.